माहिती आता सीआयडीच्या तपासात समोर आली। वाल्मिक कराडच्या सीआयडीने चौकशी केली, यामध्ये अनेक खुलासे झालेत। वाल्मिक कराड सुरुवातीला उज्जैनला गेला, त्यानंतर तो गोव्यामध्ये गेला होता आणि गोव्यातून तो पुण्यात आला आणि पुण्यात येऊन तो सीआयडीच्या ऑफिसमध्ये सरेंडर झाला। वाल्मिककडे इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट आहेत आणि मालमत्ता देखील असल्याचं आता पोलीस चौकशीमध्ये समोर आलंय। बघा, 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। 10 डिसेंबरला वाल्मिक कराडवर केसमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला। 10 डिसेंबरलाच गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये फोटो अपलोड केला। 10 डिसेंबरलाच खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यावेळी कराड सोबत पोलीस अंगरक्षक देखील होता, हे विशेष। 15 डिसेंबरला वाल्मिक कराडचे फेसबुक अकाउंटवर दररोज पोस्ट होत होते, अपलोड होत होता। 11 डिसेंबरला उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शनाचा फोटो देखील वाल्मिकनं फेसबुकवर अपलोड केला। वाल्मिक सोबत उज्जैनला पोलीस अंगरक्षक देखील होता, हे फोटोवरून कळालं। त्यानंतर 11 ते 30 डिसेंबर उज्जैन नंतर तो गोव्यात त्यांनी मुक्काम केला आणि त्यानंतर गोव्यातून तो पुण्यात आला आणि सीआयडीच्या ऑफिसमध्ये तो सरेंडर झाला। बीड सरपंच हत्येप्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, त्यामुळे हत्येप्रकरणी तपासाला आता वेग आलेला आहे। पुण्याचे सीआयडीचे बसवराज तेली यांनी एसआयटीची मागणी केली होती, त्यानंतर आता सरकारनं 9 सदस्यांची एसआयटी स्थापन केलेली आहे। एसआयटी समितीमध्ये आता बीडचे पोलीस उपअधीक्षक देखील असणार आहे। एकूण 9 सदस्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। सरपंच हत्येप्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीचा फोकस आहे तो फरार असलेल्या 3 आरोपींवर। सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या आता सीआयडी आवळणार आहे। त्यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अशी आरोपींची नाव आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा पोलिसांना संशय आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी आता फरार असलेला आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्याची तयारी सीआयडीनं सुरू केलेली आहे, कारण घुलेच्या कुटुंबियाची आणि नातेवाईकांची कसून चौकशी केली जाते। एवढंच नाही तर फरार असलेल्या 3 आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का, याचा तपास देखील सीआयडी करते। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी कार्यालयात जाऊन हत्येच्या तपासाबाबत सीआयडी कडून माहिती घेतली। सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत तपासासंदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। सीआयडीनं मला बोलावलं नाही, मात्र मी स्वतः माझ्या बाजूनं काही कमी पडू नये यासाठी आल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं। मी स्वतः आलतो, मी परवा दिवशी पण स्वतः आलो होतो की तपास कुठपर्यंत चालू आहे, काय फॉलोअप घ्यायचं आहे माझ्यासाठी, मी काय करू शकतोय किंवा समजा त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं ते मांडण्यासाठी मी परवा पण स्वतःहून आलो होतो, आत्ता पण आलो होतो। मला कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही। माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू नाही की मला ही माहिती नाही, त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलंय। पुढच्या बातमीकडे, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय, मात्र त्यांनी कधीही कुणाचं नाव अगदी जाहीरपणे घेतलं नव्हतं। मात्र पहिल्यांदा सुरेश धस यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत हे आका कोण आहे त्यांची नावं घेतलीत। पाहूयात सुरेश धस साम टीव्हीवर काय म्हणाले। छोटे आका म्हणजे वाल्मिक अण्णा यांनी मोठ्या आकांना जर काही फोन बिन केले, मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब। आजपर्यंत तुम्ही जे आका म्हणतो ते धनंजय मुंडे होते। हा मोठे आका, छोटे आका हे वाल्मिक अण्णा। हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही। पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात। तर या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंनी धस यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत। काय काय त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या तपासाबद्दल करताय हे माननीय आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे। तपासात काही जर अजून ॲडिशन करायचे असतील, जोडायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्री मोदी अशी बोललं पाहिजे। आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि
सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात, आपल्याला योग्य तपासणी होऊ शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो. मंत्री धनंजय मुंडेंबाबत सर्वात मोठी बातमी आता समोर येते, कारण मुंडेंवर पक्षातलेच काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. मात्र हे प्रकरण धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचं वरिष्ठांचं मत आहे. या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची नेत्यांची भावना आहे. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यावर आता कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढे आपण आशा पवार यांच्या देवाला घातलेल्या साकडाकडे. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा आता सुरू झालेली आहे, कारण अजित पवारांची आई आशा पवार यांनी तसंच साकडं घातलंय. विठुरायाच्या दर्शनासाठी अजित पवारांची आई आज पंढरपुरात आल्या होत्या, तेव्हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत असं साकडं त्यांनी विठुरायाला घातले. नेमकं काय म्हणाल्यात अजित पवारांची आई पाहूयात. सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे, घरातले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं. पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे. शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे. हो पांडुरंगाला ऐकणार. हो ऐकणार. शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र आले तर आमच्यासारख्याची अडचण होणार नाही. शरद पवार आमचे पांडुरंग आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. तर एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील, त्यांच्या निर्णयात मी बोलणं योग्य नसल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. आम्ही तर पांडुरंगालाही साकडं घालू, आपण सगळेजण मिळून घालू, पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र जर आलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होते ती होणार नाही, म्हणून ते एकत्र येतील. कारण ते तसे दूरदृष्टीचे आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे, म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं. मी प्रयत्न करून काय मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी आहे, जेवढं होईल तेवढी विनंती करू. माननीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काही कारण नाही आहे. त्या पक्षाने निर्णय करायचा आहे, त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणं योग्य नाही. आता कोकणातून एक राजकीय घडामोड. राजापूरच्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला आता रामराम करण्याची तयारी सुरू केलेली अशी माहिती आता समोर येते. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्यानं राजन साळवी नाराज आहेत. तसंच कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. बघा, राजापूरचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक अशी राजन साळवींची ओळख आहे. राजापूर मतदारसंघातून सलग 3 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले. 2024च्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्यानं ते नाराज आहेत. कुटुंबाच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची चिंता आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याआधी 6 वेळा एसीबीकडून त्यांची चौकशी देखील झाली. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत. निवडणुकीमध्ये मराठी माणसाविरोधात दंडेलशाही वाढली आहे. महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी राज्यातील विविध समस्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि महिलांच्या तक्रारीसाठी मनसे शाखा आणि कार्यालयात संपर्क कक्ष सुरू करा असे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले. निवडणुकीनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. मराठी माणसाचा केवळ मतदानासाठी वापर होतो हे अधोरेखित झालंय. हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन. महागाईने लोक होरपळतायत. महिलांवर अत्याचार वाढलेत. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर पाठपुरावा करा
असे देखील आदेश राज ठाकरेंनी दिलेत. तरीही काय होत नसेल तर हात मोकळे करून नराधामांना फोडून काढा. पुढची बातमी गडचिरोलीतून. गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आता 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्याचा सरकारचा निर्धार आहे आणि गडचिरोली माओवाद्यांपासून मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केलाय. हे विशेष. मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे. उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आता मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याकडे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत भरणेंनी मोठं भाष्य केलेलं आहे. कुणी काही म्हणू द्या पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार हेच होतील असं भरणे यांनी म्हटलेलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सूचक भाष्य केलं होतं. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. नाही, पालकमंत्री तर तुम्हाला मी सांगतो कुणी काय म्हणू द्या, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबच होतील. लेट वगैरे अजिबात नाहीये. नवीन वर्षे थोडं काय गोष्टीमध्ये थोडं नेते मंडळी थोडे बाहेर आहेत, ते आल्यानंतर योग्य तो निर्णय होईल आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब होतील. पुण्यासारखेच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत देखील रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंचं एक वक्तव्य आहे की पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली. मी सिनियर आमदार आहे, मंत्री देखील आहे, त्यामुळे पालकमंत्री पद मला मिळेल अशी अपेक्षा भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे. तर तिकडे आदिती तटकरे देखील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. रस्सीखेच आहे असं काही वाटत नाही आहे. आता सिनियर मोस्ट मी आमदार आहेत, 3 आमदार आमचे आहेत, 3 भाजपचे आहेत, 1 राष्ट्रवादीचा आहे आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडं होता आणि त्यावेळेला मी नव्हतो, पण ह्यावेळेला मी स्वतः आहे, त्याच्यामुळे ते मला मिळेल असं अपेक्षा आहे. पुढची बातमी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झाल्यानंतर आता उद्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्यानं ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे. तसंच अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान एक महत्त्वाची घडामोड म्हणजे महायुतीच्या 5 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. मंत्र्यांच्या शपथविधीला आता 17 दिवस पूर्ण झालेल्या 2025 उजाडलेला आहे. 4 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाहीये. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 कॅबिनेट मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये, तर शिंदे गटाच्या 1 कॅबिनेट मंत्र्याने देखील पदभार स्वीकारलेला नाही. बघा 17 दिवस उलटूनही पदभाराविनाच आहेत. माधुरी मिसाळ भाजपच्या, अतुल सावे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे, मकरंद पाटील साताऱ्याचे, दत्ता भरणे आणि गुलाबराव पाटील जळगावचे यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही. पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे गट आता स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत. 7, 8 आणि 9 जानेवारीला मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी असं पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला आहे. त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात, मग यातून बाहेर पडणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. जयंत पाटलाच्या पोस्टकडे आपण वळूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा अशी सूचना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील लोक सोडून न गेल्यानं जयंत पाटलांनी समाधान व्यक्त केलंय. नव्या वर्षात पुन्हा जोमानं कामाला लागण्याची सूचना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सज्ज राहा असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढायचं आहे. शेतकरी, कामगार, महिलांची लढाई पुन्हा नव्यानं लढण्यासाठी सज्ज व्हा. विधानसभेनंतर पक्षातील एकही पदाधिकारी सोडून गेला नाही याचं समाधान असल्याचं देखील जयंत पाटलांनी म्हटलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सज्ज राहा. पुढची बातमी आता छत्रपती संभाजीनगरमधून. एका शाळेत चक्क रेडा घुसला. रेडा घुसल्यानं शाळेत एकच खळबळ उडाली. यावेळी विद्यार्थी सैरावैरा धावू लागले. रेड्याच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झालेत. जेवणाची सुट्टी असल्यानं काही विद्यार्थी मैदानात होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आता जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रस्त्यावरील लोकांनी रेड्याला मारल्यानं तो थेट शाळेत घुसला होता. उनकी बहादुरी तो देखो, उन्होंने दोनों हाथ वो करके विद्या पिक्चर बहुत भाष्य उनकी बहादुरी तो देखो, उन्होंने दोनों हाथ वो करके संभाजीनगरात पुढची बातमी आता जळगावमधून. पाळधीमध्ये काल 2 गटात जोरदार राडा झाला. यानंतर या भागात उद्या रात्री 8 वाजेपर्यंत आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी दुपारी 4 ते 5 या वेळेस संचारबंदी शिथिल करण्यात आली. काल जमावानं दुकानांसह अनेक वाहनांची जाळपोळ केली होती आणि या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याचं सांगितलं जातंय. सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पाळधी हे जळगाव शहराला लागूनच आहे. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे पाळधी गाव आहे त्या पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये काही किरकोळ कारणावरून वादावादी होऊन त्याचं पुनर्वसन, काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ याच्यामध्ये झालेला आहे. या संदर्भाने धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. काही लोक आम्ही आता सध्या ताब्यात घेतलेली आहेत आणि बाकीची लोक लवकरच आम्ही ताब्यात घेणार आहोत. पुढची बातमी आता जळगावनंतर एसटी घोटाळ्याबाबत. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीमध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. एसटी महामंडळानं 1310 बसेस या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. महामंडळानं कंत्राटदारावर खास मेहरबानी दाखवल्याचं बोललं जातंय. त्यामुळे एसटीला 2000 कोटींचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला आता स्थगिती दिली आणि परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे. आज तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी चार्ज घेतलेला आहे. मला निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा. परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत, त्यामुळे जे काय असं काय झालेलं असेल, घडलं असेल, त्याची चौकशी करून जो कोण असेल त्याला शासन होईल. 2022 मध्ये 44 रुपये प्रति किलोमीटर दरानं 500 गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदेत डिझेल खर्च वगळून 39 ते 41 रुपये प्रति किलोमीटर दर होता. तडजोडीनंतर डिझेल खर्च वगळून 34.30 आणि 35.40 रुपये दर. डिझेल खर्च प्रति किलोमीटर 20 ते 22 रुपये असल्यानं एसटीवर भार आला. मागच्या निविदेच्या तुलनेत प्रति किलोमीटर 12 रुपये हा अधिकचा भार असल्याची तक्रार आहे. बातमी आता छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील. या घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला आता दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयात कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षनं स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवल्याचं तपासात समोर आलंय. सरकारी पैशावर डल्ला मारून हर्षकुमारनं बड्या हॉटेलची बुकिंग करण्यापासून ते अगदी वेगवेगळ्या ठिकाणच्या टूर देखील केल्या. स्वतःच्या मौजमजेसाठी 7 कोटी रुपये त्याने उधळलेले आहेत. 20 लाख रुपये फिरण्यासाठी उडवले. सोनं, हॉटेल, विविध आलिशान वस्तूंची त्यांनी खरेदी केली. नव्या फ्लॅटसाठी उच्च प्रतीच्या वस्तूंची खरेदी केली. आलिशान BMW कारची देखील खरेदी केली. मैत्रिणीच्या अकाउंटवर 70 ते 80 लाख रुपये ट्रान्सफर केले. 2.5 कोटींची FD बनवली.
पुढची बातमी आता बोगस औषधांबाबत. आरोग्य विभाग आता या प्रकरणी ॲक्शन मोडवर आलेला आहे, कारण बोगस औषधां विक्रेत्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिलेला आहे. शासकीय रुग्णालयातील औषधांची आता देखील तपासणी होणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसंच विदर्भात देखील हा बोगस औषध प्रकरण समोर आलं होतं. राज्यातल्या सर्व दवाखान्यांमधल्या एकूण खरेदी, औषध खरेदी जी झालेली आहे, त्या सगळ्या औषध खरेदीची प्रत्यक्ष तपासणी सुद्धा आता सद्यस्थितीत असणाऱ्या औषधांची सुद्धा तपासणी करणं आणि भविष्यात अशी कोणतीही चूक होऊ नये आणि आरोग्याशी सर्वसामान्य माणसाच्या खेळायचा अधिकार कुणालाही नाही, त्याबद्दल कठोर पावलं उचलण्याबद्दल तात्काळ 15 दिवसांमध्ये या संपूर्ण राज्यातल्या सर्व दवाखान्यातल्या औषधांची तपासणी करणं आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आणि जे योग्य असेल त्या सगळ्याचा निश्चितपणानं पाठपुरावा करणं, अशा पद्धतीची भूमिका घेण्याबद्दलचा पहिला निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला. बोगस औषधांच्या बातमीबरोबरच बातमीचा 7:12 मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यकडून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचं समर्थन करण्यात आलेलं आहे. मशिदीखाली मंदिरं शोधण्याची गरज नाही असं विधान मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावरून मग राजकारण सुरू झालंय आणि याच राजकारणावर आता पांचजन्यमधून सवाल उपस्थित करण्यात आलेत. राजकीय स्वार्थासाठी मंदिरांचा वापर होऊ नये असं पांचजन्यमध्ये म्हटलंय. मशिदीखाली मंदिरं शोधण्याची गरज नाही हे मोहन भागवतांचं वक्तव्य योग्यच आहे असं मुखपत्रात म्हटलेलं आहे. संघाच्या मुखपत्रात मंदिरांच्या पलीकडे जाऊन राजकारणाकडे पहा असं मोहन भागवतांनी सुचवलं होतं. मोहन भागवतांच्या विधानाकडे सखोल दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. मंदिरांचा वापर राजकीय स्वार्थासाठी होऊ नये. वाद उकरून काही संघटनांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न आहे